शिंदेकडे आणि शिंदे काय म्हणाले की बघा आधी उद्धव ठाकरे काय म्हणाले सांगतो ना शिंदे. शिवसेना वर्धापन दिन सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की वायकर हे माझ्याकडे येऊन निवडले, मला म्हणाले 2च पर्याय आहेत नाही पुढे, आमच्याकडे या किंवा तुरुंगात या. फोडाफोडीला काय म्हणायचं असं उद्धव ठाकरे म्हणाले. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की माझ्यात आणि वायकरांमध्ये गैरसमज निर्माण करण्यात आले होते, आमच्यात दुही होती आणि ही उद्धव ठाकरेंनी निर्माण केली गेली. आणि हे एकनाथ शिंदे बोलत असताना वायकर हे मान बोलत होते, म्हणजे त्यांना हे मान्य होतं का? म्हणजे वायकर एकनाथ शिंदेच्या पक्षात येण्याच्या अगोदर त्यांच्या विरोधात कारवाई झाली तेव्हा त्यांच्यावर टीका करत होते अप्रत्यक्षपणे शिंदे, आणि जेव्हा त्यांच्या पक्षात आले तेव्हा म्हणाले की आमच्या दोघांच्या मध्ये काडी केली कोणीतरी, यांची उद्धव ठाकरेंनी केली, कारस्थानं केली. आणि हे सगळ्यांना ठोकते, नियती कधी कोणाला माफ करत नाही असं एक मोठं जंगी विधान त्यांनी तिथे केलं. मित्रांनो, आपल्याला एका गोष्टीची आठवण करून देते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे नेहमी म्हणत असतात की सध्या सगळी सत्ता आईसच्या हातात आहे. आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED या 3 यंत्रणा केंद्र सरकारच्या हातात आहेत आणि त्याच्या बळावर ते वाटेल तशा कारवाया करतात आणि 95% कारवाया विरोधी पक्षांवरतीच होतात. नेमक्या सत्ताधारी पक्षातले लोक जणू काही दूध के धुले हुए आहेत, अतिशय स्वच्छ, नीतिमान आणि सर्व गुणसंपन्न आहेत असं कोणाला वाटू शकेल अशी परिस्थिती आहे. आज हे का मी बोलतोय तर रवींद्र वायकर जे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत होते, उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे होते ते, आणि उद्धव ठाकरेंकडे असताना त्यांच्यावरती घरावरती EDचे छापे पडले. महापालिकेने त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू केली होती की महापालिकेचा जो भूखंड होता प्रचंड मोठा तो लाटून त्याच्यावर त्यांनी 5 स्टार हॉटेल उभं केलं आणि ह्यात सगळं मनी लॉन्ड्रिंगपासून अनेक भानगडी झालेल्या होत्या असा आरोप करण्यात आला. तो आरोप जेव्हा झाला आणि त्यांच्यावर EDचे छापे पडले आणि जेव्हा ते उद्धव ठाकरे यांच्याच पक्षात होते तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही काय, आमचा काही संबंध त्यांच्याशी, आम्ही आपलं कायद्याने चालतो आणि कर नाही त्याला डर कशाला, दूध का दूध पाणी का पाणी, होईल तर काही केलं नसेल तर, असं त्यांनी नेहमीच्या पद्धतीने वक्तव्य केलं. आता स्वतः एकनाथ शिंदे त्यांच्याही मागे चौकशीचं शुक्लकाष्ठ लागण्याची शक्यता होती, त्यांच्यावर दबाव आणून आणि त्यांच्या सेक्रेटरीची सुद्धा चौकशी केल्यानंतर मग एकनाथ शिंदेंनी पलटी मारून भाजपकडे गेले ते. आणि आता एकनाथ शिंदे म्हणजे स्वच्छतेचा जणू पुतळाच आहे असं आपण मानून चाललो. तर वायकरांवरती सुद्धा संशय व्यक्त करत होते स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री की बाबा EDचे छापे पडले, आम्ही काय करणार, काहीतरी केलं असं म्हणजे थोडक्यामध्ये असंच ते एक प्रकारे सुचवत होते. त्या वायकरांच्या बाबत मुंबई महापालिकेने बघा आता हा जर भूखंड त्यांनी ढापला असेल आणि केस चालू होती, बरेच महिने चालू होती केस, महापालिकेचे पैसे म्हणजे जनतेचे पैसे आहेत, नागरिकांचे पैसे आहेत. जर वायकरांनी हा भूखंड लाटला असेल तर त्यांना लाटून द्यायला पाहिजे का तो? मग ते उद्धव ठाकरेंच्या पक्षात असो, शिंदेंच्या पक्षात असो, ते भाजपात जाऊ देत. जर चूक केली असेल तर चूक त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे होती, पण तसं आपल्याकडे काही होत नाही. दूध का दूध पाणी का पाणी वगैरे सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. मुंबई महानगरपालिकेने सांगितलं असं की हे सगळं आम्ही गैरसमजातनं केलं होतं म्हणे ही केस. याचा अर्थ आम्ही कुठल्या कागदपत्रांच्या आधारे हे केलं, आम्ही कशामुळे हे केलं हे सांगायला नको. न्यायालयात त्यांनी सांगून टाकलं की आम्ही गैरसमजात नाही केलं, त्यामुळे सगळी केसच क्लीन चिट मिळाली रवींद्र वायकरांना. मग ही केस करताना जी काही कागदपत्र जमा करायला लागली, वकील द्यायला लागले, महापालिकेचे अधिकारी याच्यामध्ये जुंपण्यात आले, महापालिकेचा पैसा हा भूखंड महापालिकेचाच असेल तर याचं काय होणार होता? हा करदात्यांचा पैसा आहे, त्याच्यातनं जे अधिकारी कामाला जुंपले जातात ते आपल्या पैशातनं त्यांना पगार मिळतो. महानगरपालिकेची जी तिजोरी आहे त्याच्यावरती डल्ला मारला जातो एकनाथ शिंदे सरकार आल्यापासून, वाटेल तशी उधळपट्टी चाललेली आहे. आणि आता वायकरांना क्लीन चिट मिळालेली आहे. तुम्हाला सांगतो की वायकरांच्या वरती जेव्हा आरोप सुरू होते ते किरीट सोमय्या आरोप करत होते. ते म्हणाले की उद्धव ठाकरे आणि त्यांचे पार्टनर रवींद्र वायकर, संजय राऊत, अनिल परब यांनी करोना काळात पैसे कमावण्याचं पाप केलं. आता याच्यातली काहीही गोष्ट सिद्ध झाली नाही, पण किरीट सोमय्या हे आरोप करत होते. त्यांनी सांगितलं की उद्धवजींनी रवींद्र वायकरांना हे अनधिकृत हॉटेल बांधण्याची परवानगी दिली वगैरे वगैरे त्यांनी आरोप केले. आता मला तुम्ही सांगा की उद्धव ठाकरेंनी जर त्यांना परवानगी दिली असेल हे हॉटेल बांधायची, तर आता मग आता जर महापालिका म्हणते की हे सगळं गैरसमजुतीचा प्रकार नाही, मग किरीट सोमय्या म्हणायला तयार आहेत का की उद्धव ठाकरेंवर मी जे आरोप केले ते बोगस आरोप होते, ते खोटे आरोप होते, नाही तर उठापशा काढा तुम्ही किरीट सोमय्या. आता किरीट सोमय्या काय बोलणार नाही याच्याबद्दल. हा काय प्रकार आहे? म्हणजे लोकांची उघड फसवणूक चाललेली आहे. असं आहे का की वायकरांच्या इथे सुरा ठेवला आणि त्यांना परपटत एकनाथ शिंदे गटात उद्धव ठाकरे यांच्याकडनं घेऊन जाण्यात आलं? याचं कारण असं आहे की वायकर
शेवटपर्यंत सांगत होते. तुम्हाला आठवत असेल की ते उद्धव ठाकरेंना भेटायला गेले, उद्धव ठाकरे त्यांच्याकडे गेले होते अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत. आणि वायकर सांगत होते की माझ्या रक्तात शिवसेना आहे आणि माझ्यावरती दबाव आहे, सूड बुद्धीने सगळी कारवाई चालू आहे आणि अत्यंत टेन्शन खाली होती. पण जेव्हा ते वर्षावरती गेले, एकनाथ शिंदेंच्याकडे त्यांचा पक्षप्रवेश झाला, तेव्हा त्यांचा चेहरा अत्यंत गंभीर होता. मी अक्षरशः एखादं सावज फरफटत आणावं तशा प्रकारे त्यांना फरफटत तिथे आणलं की काय असं वाटावं, असा त्यांचा चेहरा होता. तेव्हा तो चेहरा बिलकुल, तो टेन्शन खाली होते ते. आणि आता क्लीन चिट मिळाल्यामुळे ते एकदम मोकळे झाले, एकदम निष्कलंक आहेत रवींद्र वायकर. त्यांनी काहीच केलं नाही. ज्या वायकरांना तुम्हाला सांगतो, ज्या वायकरांना उद्धव ठाकरे यांनी काय काय दिलं बघा, की स्थायी समिती त्यांना दिली. 2019 गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते. 2014 गृहनिर्माण आणि उच्च तंत्र शिक्षण विभागाचे ते राज्यमंत्री होते. 16 ते 2020 या काळात, 2006 ते 2000 या काळात स्टँडिंग कमिटी मुंबईची महानगरपालिकेची त्यांना मिळाली होती. 2009, 14 आणि 2019 3 वेळा जोगेश्वरी पूर्वमधून रवींद्र वायकर निवडून आले. त्यांना तिकीट उद्धव ठाकरेंनी दिलं. याखेरीज 20 वर्ष ते नगरसेवक म्हणून जोगेश्वरीमधून महापालिकेत निवडून येत होते. आता नगरसेवक म्हटलं की तुझं काय काय अनेक नगरसेवक कोणकोणत्या उपक्रमात सामील असतात ते आपल्याला माहिती आहे. तर रवींद्र वायकरांकडे समृद्धी आली असेल, पण आता ते सुखाने झोपू शकतात. आता काही प्रॉब्लेम नाही त्यांचा, एकदम मस्त एकदम ते. आता मी तुम्हाला सांगतो की ह्या यंत्रणांचा दुरुपयोग कसा होतो याची ताजी उदाहरणे. हां, आणखीन एक तुम्हाला उदाहरण ते सांगतो. ते असं आहे की एकनाथ खडसे बघा, एकनाथ खडसेंना जेव्हा ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते, ते मुख्यमंत्री काही झाले नाही, पण अनेक महत्त्वाची खाती त्यांना देण्यात आली. पुढे त्यांचं आणि फडणवीसांचं फाटल्यानंतर खडसे महसूल मंत्री असताना 2016 त्यांच्यावर भोसरी भूखंड घोटाळ्याचा आरोप झाला. म्हणजे त्यांनी एक पदाचा गैरवापर करून भूखंड आपला पत्नी आणि जावयाच्या नावावरती लाटला आणि म्हणून त्यांना मंत्रिपद गमवावं लागलं, असा तो आरोप होता. आता एक गावंडे नावाच्या एका माणसाने पुण्यात तक्रार केली. पुणे पोलिसांनी चौकशी करून त्यात कुठलाही गुन्हा नाही असा रिपोर्ट दिला. त्यानंतर गावंडे हायकोर्टात गेला. 2017 ACBने गुन्हा दाखल केला आणि चौकशीचे एन्क्वायरीचे आदेश दिले. 2018 ACBने क्लोजर रिपोर्ट दिला, म्हणजे सी समरी रिपोर्ट, म्हणजे क्लोज फाईल बंदच करून टाकली त्यांनी. 2018 काहीतरी म्हणजे खडसे आणि फडणवीसांच्यामध्ये काही सुलभ झाली का माहीत नाही, पण क्लोजर रिपोर्ट देण्यात आला. आता 2022 ज्यावेळी खडसे मला वाटतं तेव्हा राष्ट्रवादीत गेलेले होते ऑलरेडी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचे, तेव्हा ACBच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा चौकशीचे आदेश देण्याची कोर्टाकडे मागणी केली. म्हणजे बघा, आधी त्यांनी क्लोजर रिपोर्ट दिला ACBने आणि परत हे केलं. आता त्याच्यावरती कोर्टानं, म्हणजे पुणे सेशन्स कोर्टानं ACBची म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची बिनपाण्याने केली, हजामत केली. त्यांनी म्हटलं आहे कोर्टाने की तुम्हीच अगोदर अर्ज केला होता, कोर्टात प्रकरण सगळं आलेलं होतं आणि तुम्हीच माघार घेता येतात. मग हे याचा बेस काय? सत्तेत असलेल्यांच्या इशाऱ्यावर तपास यंत्रणा नाचत आहे. सत्ता बदलली की तपास यंत्रणेची भूमिका बदलते. यावरून दिसून येतं की तपास यंत्रणा स्वतःच्या कामापेक्षा सत्तेत असलेल्यांपाशी निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. अक्षरशः कान उघाडणी केली ACBची. मग ACB ही जर स्वतंत्र स्वायत्त यंत्रणा असली पाहिजे ना पूर्णपणे, तिच्या कामात ढवळाढवळ होता कामा नये, पण ढवळाढवळ केली जाते. आणि त्यामुळे एकनाथ खडसेंना कधी त्यांच्या मागे लागायचं, कधी क्लीन चिट द्यायची, असं सगळं चाललेलं आहे. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. मला आठवतं या क्षणी की चिक्की घोटाळा जेव्हा झाला, किंवा झाल्याचा आरोप झाला जेव्हा पंकजाताई मुंडे या फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होत्या, आणि त्यांनी सांगितलं, एकदा वक्तव्य केलं की लोकांच्या मनातला मुख्यमंत्री मी आहे. मी मुख्यमंत्री भले झाली नसेल, पण लोकांच्या मनात माझं नाव आहे. त्यानंतर योगायोगाने ही फायली काढण्यात आल्या, फायली गेल्या आणि चिक्की घोटाळा गाजायला लागला. ते आरोप विरोधी पक्षांना त्या फायली कोणी दिल्या, ते फडणवीस मुख्यमंत्री होते, हे सगळ्यांना माहिती आहे. की फडणवीस आणि पंकजाताई यांचे संबंध तेव्हा कसे होते हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे त्या फायली दिल्या गेल्या, आरोप करण्यात आले. चिक्कीताई असं लोक ओरडायचे त्या जिथे जातील तिथे, पण नंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली. म्हणजे बघा, तपास यंत्रणा तुमच्या सोयीने राबवल्या जातात ज्या प्रकारे. आणि म्हणून 95% जे सगळे केसेस आहेत ते सगळ्या विरोधकांवरतीच आहेत. विरोधक म्हणजे समोरचा विरोधक असेल किंवा पक्षांतर्गत विरोधक असू शकतो, जसे पंकजा मुंडे होत्या किंवा विनोद तावडेंची काही प्रकरणं बाहेर काढली होती. हे फडणवीसांच्या काळात व्यवस्थित एकनाथ खडसेंना टार्गेट करण्यात आलं. ही गोष्ट तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो या इथे, की छगन भुजबळांची. की छगन भुजबळ जेव्हा बघा 2016 मला वाटतं त्यांचं महाराष्ट्र सदन घोटाळ्याने आणखीन एक प्रकरण काढण्यात आलं आणि त्यानंतर केस होऊन त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. फडणवीस मुख्यमंत्री असताना छगन भुजबळांना फडणवीसांच्यामुळेच तुरुंगात जावं लागलं. आता दोघांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत, पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्याबद्दल, त्यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली होती.
वास्तविक छगन भुजबळ बाळासाहेबांना दगा देऊन काँग्रेसमध्ये गेले होते, तिथून ते राष्ट्रवादीत गेले, हा भाग वेगळा. पण तरी उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी सभ्यपणाने त्यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली. एवढंच नव्हे तर महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा पुढे त्यांना मंत्री म्हणून शपथ दिली त्यांनी. परंतु ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा त्यांचा आरोप होता पहिल्यांदा, तर ते पहिल्यांदा जेव्हा जामिनावरती सुटल्यानंतर पहिला फोन त्यांना कोणी केला तो शरद पवारांनी केला. शरद पवारांनी त्यांना आधार दिला. सुप्रियाताई सुळे तुरुंगात भेटायला गेल्या होत्या आणि अलीकडे राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकात भुजबळांच्या बाबत गौप्यस्फोट करण्यात आला की ईडीमुळेच आम्ही तिकडे गेलो, म्हणजे महायुतीमध्ये सामील झालो, ईडीमुळेच गेलो. त्याचं भुजबळांनी नकार दिला तरी कोणाचाही भुजबळांवरती विश्वास नाही, कारण भुजबळ नटसम्राट आहेत हे सगळ्यांना माहिती. ते कधी पलटी खाऊ शकतात. आता ते प्रकरणात बघा, त्यांच्या विरोधात म्हणजे जेव्हा 2018 साली आरोप करण्यात आला सदन घोटाळ्याचा आणि 2018मध्ये त्यांना म्हणजे जामिनावरती सुटले वगैरे, त्यांच्या बाजूने मुंबई हायकोर्टाचा आदेशही आला. आणि नंतर काय झालं की 2000 केस चालू होते, प्रकरणं चालू होती, ईडीच्या चौकशा चालू होत्या, पण खूप स्लो चालू होतं. 2008 ते 2023 या काळात फारसं काही घडलंच नाही. म्हणजे ते जामिनावरती सुटले होते, प्रकरण फाईल मिटलेली नव्हती, प्रकरण मिटलेलं नव्हतं. मध्ये मध्ये चंद्रकांत दादा सांगायचं की हां तुम्ही जामिनावर सुटलेत लक्षात ठेवा, की आणखीन कोणी नेता म्हणायचं की जास्त बडबड करू नका. हे भुजबळ टेन्शन खाली होते जामिनावरती सुटल्यानंतर. मग 2023मध्ये ईडीनी त्यांच्यावरची केस, म्हणजे जेव्हा ते महायुतीत सामील झाले तेव्हा विड्रॉ केली. ते आणि समीर त्यांचा जो पुतण्या आहे, ही केस अँटी करप्शनने अगोदर केस केली होती, त्याच्या आधारे ईडीनी त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली होती. पण मग ईडीने 14 सप्टेंबर मला वाटतं 2023च्या सुमारास कोर्टात काय सांगितलं की भुजबळांच्या विरोधात ईडीने सांगितलं की आम्ही कशासाठी याचिका केली हेच आम्हाला आठवत नाही म्हणून, आणि कागदपत्रही मिळत नाही म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणजे बघा 2018ला याचिका दाखल केली ईडीने, 5 वर्ष काही केलं नाही. मग जेव्हा ते भुजबळ आपल्या बाजूला आले, म्हणजे भाजपच्या बाजूला आले, त्याबरोबर आम्हाला काही आठवतच नाही म्हणून सांगितलं त्यांनी, काही कागदपत्र मिळत नाहीत म्हणून सांगितलं त्यांनी, आणि त्यांची मग निर्दोष मुक्तता झाली. काय काय चालू आहे ते बघा तुम्ही. अजून एक केस तुम्हाला सांगतो की जी मी आज अजून काही माहिती काढायचा प्रयत्न करत होतो. ती केस आहे अभिजित पाटील यांची. अभिजित पाटील हे सहकारी क्षेत्रात मोठं नाव आहे माढ्याचं. ते आता शरद पवार गटाचे उमेदवार आहेत माढ्याचे, आणि त्यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ते शरद पवारांच्याच बरोबर होते. त्यांना प्रेशर खाली आणण्यात आलं आणि मग ईडीची नोटीस वगैरे दिली गेली, गोडाऊन सील केलं त्यांचं, आणि मग त्यांना त्यांच्या कारखान्यावरती देवेंद्र फडणवीसांची सभा त्यांना घ्यायला लावली, तिथे कारखान्यावरती घ्या म्हणून. म्हणजे एक प्रकारे ते भाजप बरोबर आहेत किंवा भाजपत गेलेत किंवा महायुतीत सामील झालेत असं चित्र लोकांसमोर प्रेझेंट केलं गेलं. दबावाखाली आणण्यात आलं त्यांना उघड त्याचा काहीही उपयोग झाला नाही. भाजपला मराठवाड्यात आणि माढ्यासह सगळीकडे सणसणीत फटकार मिळाली. आता ते अभिजित पाटील आता काही टेन्शन बाळगत नाहीत. त्यांचं गोडाऊन सील केलं होतं ते, म्हणजे एखाद्या साखर कारखान्याच्यावरती कारवाई ही पॉलिटिकल कारवाई होती. ती त्या कारखान्याचा काही त्याच्यामध्ये संबंध नव्हता, पण पॉलिटिकल कारवाई करण्यात आली. आता ते निर्भयपणे विधानसभा निवडणूक माढ्याहून लढवत आहेत. पण कशा प्रकारे त्यांच्यावरती दडपण आणण्यात आलं हे बघा. मग ही ज्याला सुप्रियाताई सतत अदृश्य शक्ती म्हणतात ती अदृश्य शक्ती बघा. अनिल देशमुख असो, भुजबळ असो, भुजबळ नटसम्राट मी म्हणतो, नवाब मलिक असो, संजय राऊत असो, प्रत्येकावरती प्रेशर टाकण्यात आलं. त्याचा त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा प्रेशर खाली आणण्यात आलं. एवढंच नव्हे तर अजितदादांच्या भगिनी रजनी इंदुरकर, विजया पाटील, नीता पाटील यांना सुद्धा 5-5 दिवस त्यांच्या घरावरती रेड पडले. म्हणजे त्यांच्या महिलांनाही तिथे स्पेअर केलं गेलं नाही. या तपास यंत्रणांच्या माध्यमातून काय कशा प्रकारे दबाव आणला जातोय ते आपण लक्षात घ्या. आता बघा अजून एक गोष्ट सांगतो की हे कशा लांड्या लबाड्या करतात, कशी कारस्थानं करतात आणि लोकांच्या पैशाचा दुरुपयोग कसा करतात. विरोधी पक्षांच्या गळ्यावरती सुरा ठेवण्यासाठी तुमच्या आमच्या करदात्यांच्या पैशातनं या तपास यंत्रणांच्या लोकांचे पगार होतात, ती कार्यालय चालतात. त्याचा दुरुपयोग केला जातो यंत्रणांचा उघड. विरोधकांच्या गळ्यावरती सुरा ठेवायचा आणि त्यांना खेचत आपल्याकडे आणायचं आणि शांत करायचं. म्हणजे मग आपल्यासमोर कोणी विरोधक टिकणारच नाही यांची अशी अपेक्षा आहे, अशी इच्छा आहे त्यांची. पण शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसवाले घाबरले नाहीत. ते 2 हात करतायत न घाबरता. उद्धव ठाकरे तर म्हणतात काय करायचं ते करा तुम्ही, मी तुमचा सामना करायला तयार आहे. आता कर नाही त्याला डर नाही हे वाक्य कोण उच्चारत असतं नेहमी? प्रसाद लाड, प्रवीण दरेकर. अरे वा, म्हणजे एकापेक्षा एक स्वच्छ प्रतिमेचे नेते फडणवीसांच्या जवळचे. एकनाथ शिंदे म्हणजे तर काय, म्हणजे नैतिकतेचा पुतळाच म्हणायला पाहिजे आपण.
इतका स्वच्छ इतका निर्मळ नेता महाराष्ट्रात झालाच नाही असं आपण मानूया. हे असं म्हणतात, दूध का दूध पाणी का पाणी, कशाला घाबरतात तुम्ही, तुम्ही काय केलं आहे. हे सगळे लोक भाजपत जाऊन एकदम सुखी आणि समाधानी आहेत. प्रसाद लाडसुद्धा कुठे होते तुम्हाला माहिती आहे, आधी शरद पवारांबरोबर होते आणि गृहनिर्माण विभागामध्ये त्यांना जे काही पद होतं तिथून त्यांची एकदम करिअर सरसर वर जायला लागली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सगळ्या त्या काळामध्ये प्रवीण दरेकर तर मजूर म्हणून त्यांनी दाखवलं होतं. मुंबई बँकेमध्ये काय काय कर्तृत्व त्यांनी दाखवलं या लोकांना माहिती आहे. हे दरेकर हे लोक यांच्याबद्दल बोलणार. एकनाथ शिंदे तर किती समृद्ध आहेत आपल्याला माहिती आहे, अजितदादा किती समृद्ध आहेत आपल्याला माहिती आहे. आणि हेच लोक आता विरोधी पक्षांवरती भाजपपेक्षा अधिक पैशाने आरोप करतात. ही गंमत आहे. म्हणजे जो ज्यांनी धर्मांतर म्हणत नाही, म्हणजे वैचारिक धर्मांतर केलं आहे, तो अधिक एकनिष्ठ बनलेला आहे भाजपचा. आणि भाजप त्यामुळे सुखात आणि समाधानात आहे एकदम. आता सरकारी जाहिराती ज्या आहेत, सरकारी जाहिराती तुम्ही राजकीय उद्देशाने देता कामा नयेत, कारण तो लोकांचा पैसा येतो. शेवटी कोर्टाला सांगायला लागलं की घटनेच्या 14 आणि 21व्या कलमाच्या विरुद्ध राजकीय लाभासाठी जाहिरात देणं हे आहे, तेव्हा राजकीय फायद्यासाठी देता कामा नये. सरकारी जाहिराती योग्य तो मेसेज लोकांपर्यंत सार्वजनिक हित असेल तरच पोचवण्यासाठी लोकांचा पैसा असा खर्च केला पाहिजे, लोकांच्या तिजोरीतला पैसा, नाहीतर तो दुरुपयोग समजला जाईल. आणि दुरुपयोग कसा केला जातो हे एडिटर्स फोरम एक कोर्टात गेले आणि त्यांनी म्हटलं की MIDC, सिडको आणि महानगरपालिका मुंबई यांचं डिजिटल प्लॅटफॉर्म 5 दिवसासाठी जाहिराती दिल्या, 5 दिवसासाठी 90 कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि हे उघड राजकीय लाभासाठी ही जाहिरात करण्यात आली असा आरोप करण्यात आला. म्हणजे बघा कशा प्रकारे या यंत्रणांचा दुरुपयोग केला जातो. कोर्टाने सांगितलं की 3 माणसांची कमिटी नेमा, 14 डिसेंबरपर्यंत ती कमिटी नेमली पाहिजे. ती कमिटी नेमली नाही शिंदे सरकारने. आणि आता ते म्हणतील काय व्हाय पुढे, आता निवडणुका होणार, पुढचं पुढे बघू, आता आपण सत्तेवरती नाही आलो तर आपलं काय जाते. पण ह्या प्रकारे हे जो मिसयूज त्यांनी केलेला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. महायुती सरकारने लोकांच्या पैशाचा गैरवापर केलेला आहे, यंत्रणांचा गैरवापर केला आहे. तो आपला पैसा आहे तो याच्यामध्ये वाया जातो आहे तुमच्या सुडाच्या द्वेषाच्या राजकारणासाठी, स्वार्थी राजकारणासाठी महायुतीच्या आणि भाजपच्या मुख्यतः. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यामुळे हे वायकर जे आहे, ज्या वायकरांचा आणखीन एक उद्योग तुम्हाला माहिती आहे की निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये 48 मतांनी विजय झाला आणि त्यावेळी त्यांना जे फोन आले, मुख्यमंत्री त्यांना फोन करत होते असा आरोप झाला होता. मतदान ज्या ठिकाणी मतमोजणी सुरू होती तिथे आणखीन एका भाजपच्या नेत्यांनी तिथे फोन करत होता तो, असे आरोप झालेले होते. आता याच्या विरुद्ध शिवसेना कोर्टात गेलेली आहे. वायकरांचा विजय तिथे, तो विजय मॅनेज केला गेला असा स्पष्ट आरोप आहे. आणि वायकर काही करू शकतात, त्यांनी ज्या काही गमतीजमती आत्तापर्यंत केलेल्या काही करू शकतात. आणि इतका म्हणजे उद्धव ठाकरेंनी एवढं देऊन तुम्हाला, तुम्ही जर काही चुका केल्या तुम्ही तुरुंगात जायची तयारी असायला पाहिजे होती. तुम्हाला एवढं दिलेलं उद्धव ठाकरेंनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी, असं करून सुद्धा तुम्ही गद्दारी करता या प्रकारे. आणि शिंदेच्या किंवा या महायुतीच्या दडपशाहीच्या आवाज उठवणं सोडून द्या. इतके घाबरता तुम्ही. म्हणजे याला म्हणजे जनाची नाही तरी मनाची तरी लाज वाटते की नाही असा प्रश्न आहे. आता बघा वायकर जेव्हा आले, हे शेवटचा मुद्दा सांगतो शिंदेंकडे. आणि शिंदे काय म्हणाले की बघा, आधी उद्धव ठाकरे काय म्हणाले ते सांगतो मी. शिवसेना वर्धापन दिन सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की वायकर हे माझ्याकडे येऊन रडले, मला म्हणाले 2च पर्याय आहेत माझ्या पुढे, आमच्याकडे या किंवा तुरुंगात जा. या फोडाफोडीला काय म्हणायचं असं उद्धव ठाकरे म्हणाले. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की माझ्यात आणि वायकरांमध्ये गैरसमज निर्माण करण्यात आले होते, आमच्यात दुही होती आणि ही उद्धव ठाकरेंनी निर्माण केली दुही. आणि हे एकनाथ शिंदे बोलत असताना वायकर हे मान बोलत होते. म्हणजे त्यांना हे मान्य होतं का? म्हणजे वायकर एकनाथ शिंदेंच्या पक्षात येण्याच्या अगोदर त्यांच्या विरोधात कारवाई झाली तेव्हा त्यांच्यावर टीका करत होते अप्रत्यक्षपणे शिंदे. आणि जेव्हा त्यांच्या पक्षात आले तेव्हा म्हणाले की आमच्या दोघांच्या मध्ये काडी केली कोणीतरी, यांची उद्धव ठाकरेंनी केली, कारस्थानं केली. आणि हे सगळ्यांना ठोकते, नियती कधी कोणाला माफ करत नाही असं एक मोठं जंगी विधान त्यांनी तिथे केलं. आणि वायकर म्हणाले की मी तर हाडाचा कार्यकर्ता आहे, मी हाडाचा शिवसैनिक आहे. आणि मग एकनाथ शिंदेंची ते तारीफ करायला लागली. म्हणजे हे कशा प्रकारे रंग बदलतात हे लोक, हे मला तुम्हाला सांगायचं. आजच्या या व्हिडिओ मी तुम्हाला काय सांगतोय की आपण आता वायकरांना क्लीन चिट मिळाल्यामुळे निष्कलंक निर्मळ मनाचा एक महान नेता आहे वायकर असं समजून त्यांचं वायकरांचे विजय असो अशा आपण घोषणा देऊ. आणि यापुढे ईडीच्या कोणावरही कारवाया झाल्या तर आपण काय समजायचं की लवकरच हा नेता महाशक्तीकडे जाणार आहे.
किंवा भाजपकडे जाणार किंवा शिंदेच्या पक्षात जाणार किंवा अजितदादांच्या पक्षात जाणार आहे. जे अजितदादा यंत्रणांचा दुरुपयोग होत आहेत म्हणून बोंबा मारत होते, त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न होतात असं म्हणत होते, ते आता अजितदादा याच्याबद्दल काहीही म्हणत नाही. हे रंग कसे बदलतात राजकीय नेते बघा. आणि आईस म्हणजे तपास यंत्रणांचा इन्कम टॅक्स, CBI आणि ED याचा दुरुपयोग कसा चालू आहे याच्याबद्दल कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने काही वेळा नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की EDचे एक संचालक जे आहेत त्यांनी निवृत्तीनंतर किंवा स्वेच्छानिवृत्ती घेऊन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण घोषणा देऊया, रवींद्र वायकरांचा विजय असो. नमस्कार, धन्यवाद.